नमस्कार. मी आत्ता ज्या केलेल्या हाताने माझ्या स्वतःच्या हाताने केलेल्या ज्या वस्तू आहेत ते या ठिकाणी मी मांडलेल्या आहेत. आता एक जनरल व्ह्यू मी आपल्याला दाखवतो आहे आणि मग आपण जवळजवळ क्लोजअप जाऊया प्रत्येक गोष्टीच्या आणि मग ते समजून घेऊया काय काय वस्तू आहेत त्या. एक जनरल म्हणून मी मांडलेले आहे तिथे की कशा दिसत, काय केलं आहे, काय नाही वगैरे हे कळेल आपल्याला म्हणून. आता आपण जवळ जाऊया. या ठिकाणी मी पहिल्यांदा आपल्याला दाखवते ते मातीचं सेक्शन आहे. तर मातीच्या सेक्शनमध्ये आपण बघितलं तर इथे आपल्याला निरनिराळ्या प्रकारची भाजी दिसते. ही भाजी, त्याच्यानंतर त्या भाजीमध्ये सुद्धा वांगी आहेत, लसूण आहे, बटाटे आहेत, टोमॅटो आहे, दुधी भोपळा आहे, नंतर गाजरं आहेत, काकडी आहे, कारली, मिरच्या, आलं, तोंडली आहेत या ठिकाणी. ही जर बघितली आपल्याला तर ही भाजी सगळी ही मातीतनं बनवलेली आहे. मग तिथनं आपण पुढे गेलो तर आपल्याला हा दिवाळी फराळ दिसतो. हा दिवाळी फराळसुद्धा मातीचा आहे. या ठिकाणी बेसनाचे लाडू आहेत, काजू कतली, चकली आहे, करंजी आहे, पेढे आहेत, बदामी हलवा, म्हैसूर पाक, हे सुद्धा मातीचंच केलेले आहे. त्याच्या पुढे आपण गेलो तर त्या ठिकाणी तुम्हाला ड्रायफ्रूट्स दिसतील. त्याच्यामध्ये मग तुम्हाला काजू आहेत, शेंगदाणे आहेत, अर्धवट शेंगा सोललेल्या आहेत, त्याच्यानंतर लवंग, वेलची आहे, तिथे बरडी सुपारी आहे आणि साधी सुपारी, हा एक प्रकार इथे आपल्याला दिसतो. त्याच्याच खाली आपल्याला खोबऱ्याच्या वाट्या दिसतात. त्या खोबऱ्याच्या वाट्यासुद्धा मातीच्या आहेत. तिथनं आपण खाली आलं बघतो आहे तर हे दिसतं ते सिगरेटचं पाकिट आणि सिगरेट हातपेट्या, हे सगळं मातीचं आहे. ह्या सगळ्या मातीच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे वरती गेलो तर या ठिकाणी आपल्याला मेहंदी काढलेले हात दिसतील. ते हातसुद्धा शाडू मातीचेच आहेत केलेले. बरं, ह्याच्यासाठी कुठेही मी आपण साचा म्हणतो, मोल्ड म्हणतो, तो कोळी नाही, हे सगळं हाताने केलेलं काम आहे. कुठेही त्याला साचा वापरलेला नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचाही हात दिसतो. त्या मुलीने हातामध्ये फूल धरलेलं आहे आणि ती आपल्या नवऱ्याचं स्वागत करण्यासाठी तिने तो हातामध्ये फूल धरलेले आहे. या ठिकाणी पुन्हा नवरा मुलगा आणि मुलगा आणि मुलगी, नवरी मुलगी, या दोघांनी एकमेकांच्या हातात धरल्याचं चित्र निर्माण केलेलं आहे. हे संपूर्णपणे सगळं मातीतनं केलेलं आहे. म्हणजे ते त्या मुलीच्या हातावरती मेहंदी असते लग्नामध्ये, तर तोही इफेक्ट त्याच्यामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडनं आपण पुढे गेलो तर मग आपल्याला इकडे खाली आलो तर या ठिकाणी आपल्याला चपलांचे जोड दिसतात बघा. हे चपलांचे जोड ही चक्क लग्नपत्रिका ज्या काम झालेल्या असं आपण ठेवून देतो किंवा टाकून देतो, विसर्जन करतो, त्यातनं केलेल्या चपला आहेत. त्या ठिकाणी मग तुम्हाला बूट दिसत आहेत. त्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे चपला, त्याच्यातलं डिझाईन, हे सगळं त्यातनं केलेले आहेत टाकाऊमधनं. याच्या पुढे आपल्याला दिसत आहेत ही सगळी हत्यारं आहेत, शिवकालीन म्हणूया आपण. तर पूर्वी युद्धामध्ये हे तलवारी वापरल्या जायचे, खंजीर वापरले जायचे, निरनिराळ्या प्रकारच्या तलवारी आहेत. त्या ठिकाणी भाले असायचे, तर त्या ठिकाणी भाले आहेत, खंजीर आहे. या ठिकाणी आपल्याला परशू दिसतो. हा परशू जो आहे, हा परशू म्हणजे परशूसारखा दिसला पाहिजे तर त्याची मजा आहे. त्याला टोक असतात, कुऱ्हाड निराळी आणि परशू निराळा, तर हे परशू आहे. या परशुरामाच्या हातात हा परशू असायचा म्हणून त्याला परशू म्हणतात. त्याच्यानंतर आपण पुढे आलो तर या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे ते किडे दिसतात, कीटक. हे निराळे कीटक आहेत. हे निराळे कीटक जे बनवले आहेत हे चक्क बियांपासून बनवलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये चिकूची बी आहे, चिंचोका आहे, जांभळाची बी आहे, प्राजक्ताच्या बिया आहेत, बोराची बी आहे. हे सगळं बोळ टाकून द्यायची ज्या वस्तू आहेत त्यातनं केलेले कीटक आहेत. त्यामुळे हा प्रकार एक जरा निराळा केला होता. कीटक आपण करून बघूया. या ठिकाणी आता पुन्हा असलं की आपण चिखलात बसलेली म्हैस आणि तिचं रेडकू, छोटं पिल्लू, ते चिखलात बसल्यानंतर कसं असतं, त्यांच्या पाठीवर बसलेले बगळे कसे असतात, तर त्या कसा दिसतील हे जर कल्पना केलेलं आणि त्यातनं केलेलं चित्र आहे. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते आपण बघितलं तर ती म्हैस आहे. त्या म्हशीच्या पाठीवरती बगळे बसलेले आहेत आणि मग ती म्हैस, तिला बरं वाटतं, कानातलं टोकं ते बगळे किडे असतात ते खातात, मग ती बरते, मग ती मान थोडीशी वाकडी करून बसते आणि मग
तिला ते बरं वाटतं, समाधान होतं की काहीतरी स्वच्छ होतं आहे का आपलं त्या ठिकाणी. म्हणून ती अशी कान थोडीशी मान वाकडी करून बसलेली असते, तो इफेक्ट दिलेला आहे. आता इकडनं मागे गेलो आपण तर आपल्याला गुढी दिसतील निळ्या प्रकारच्या. त्या दोन्ही प्रकारच्या गुढीमध्ये आपण बघितलं तर पाटावरती आपण पूर्वंपार म्हणतो तसं कलश असतो, विडा सुपारी, त्याच्यानंतर अगरबत्ती असते, निरंजन असतं. त्या पाटावरती श्रीराम लिहिलेलं असतं की रामाच्या नावाने आपण ती गुढी निर्माण करतो, उभी करतो. मग स्वस्तिक आहे, त्याच्यावरती चिन्ह आहे आणि हा पाठ रंगवलेला असतो. त्याच्यानंतर ही गुढी असते. तसंच हा पाठ. आता पाठ म्हटल्यानंतर गुढीचा पाठ म्हटल्यानंतर पाठ हा पाटासारखा दिसला पाहिजे. म्हणजे पाटाचे पाय जो असतो तो असा खूर असतो. त्याच्यात बारकावे जे आहेत ना, हे बारकावे फार महत्त्वाचे आहेत. कारण बघणारी व्यक्ती बारकाव्याने बघत असते, तर ते आपल्या हातातून उतरलं पाहिजे. आणि हे कायम माझ्या मनामध्ये पक्कं असतं की आपण जे करू ते ओरिजिनल जे असतं, मूळ जे आहे त्याच्याप्रमाणे व्हायला पाहिजे. मग वस्तू कुठली असो. आता समया म्हटल्यानंतर समय ही समयसारखी दिसली पाहिजे. या कागदाच्या समया आहेत. या कागदाच्या समया म्हणजे न्यूजपेपर, चक्क न्यूजपेपरमधनं केलेल्या समया. त्यातल्या मग त्या स्ट्रॉ तयार करून घ्यायच्या. या आता आपल्या बघतो आहे आपण, या स्ट्रॉ अशा तयार करून घ्यायच्या. त्या स्ट्रॉ दाबायच्या, मग त्या गुंडाळायच्या. थोडंसं लेबरियस काम आहे, पण छान दिसतात त्या. मग त्याला रंग लावायचा. त्याच्या पुढे आपण आलो तर आपल्याला दिसतं आहे ती फुलं. ही फुलं आपण कान साफ करायचे ते बड्स असतात, त्या बड्समधनं केलेली फुलं आहेत. आणि मग ती रंगवली आहेत. त्याच्या आतल्या बाजूला जो गोळा दिसतोय पिवळा, तो आहे थर्मोकोलचा. तो सुद्धा घासून घासून तयार केलेला आहे. मग रंगसंगती आपल्याला जशी पाहिजे तशी आपण ती रंगात बुडवून त्या खोचायच्या त्याच्यात. पुढच्याही आहेत ती फुलं कागदाचीच आहेत. रंगीत ओरिगामीसाठी मिळणारे कागद ते निळ्या रंगाचे असतात, तर ते कागद वापरून केलेले आहेत. त्याच्यानंतर खाली आलो आपण इकडच्या बाजूला तर इथे पंगत मांडलेली दिसते. त्या पंक्तीमध्ये एका बाजूला नवरा मुलगा आणि त्याचे आईवडील, पुढच्या बाजूला नवरी मुलगी आणि तिचे आईवडील, असं घेऊन मग त्या पानावर काय काय पदार्थ असतात तो विचार ठेवलेला आहे. मग ते पान कसलं दिसतं, चांदीची भांडी मांडली असते, गडवी भांडी असतात, बाजूला अगरबत्त्या लावलेल्या असतात. हा सगळा विचार मनात ठेवून ते तयार केलेलं चित्र आहे. त्याच्यानंतर इकडे आपण मागे बघू सजवलेला हत्ती असतो. त्या हत्तीवरून आपण मिरवणूक काढतो. तर मिरवणुकीत हत्तीच्या बाजूला ते लोक जे हिंडतात त्यांच्याबरोबरचे, तर त्यांच्या हातात ते अब्दागीर म्हणतो आपण. याला स्वस्तिक काढलेला जो प्रकार दिसतो आहे तो पूर्वीच्या काळी अब्दागीर असे. ते भव्यता दिसणारी आपल्या एक मिरवणुकीचं म्हणून ते माणसं ती घेऊन हिंडायची त्यांच्याबरोबर. अब्दागीर असायच्या, नक्षत्रमाळा असायच्या कागदाच्या. मग त्या हत्तीच्या याच्यावरती आपण सजवलेली अंबारी आहे, अंबारीवरती छत्री आहे, महात बसल्या आहेत. आणि हे सगळं चित्र आपण तयार केलेलं आहे. ते पण मातीचं आहे, शाडू मातीचं. या ठिकाणी आपण जे बघतो आहे हे नाश्त्याचे पदार्थ आहेत. वडापाव आहे, चटणी आहे, मेदूवडा आहे आणि इडली आहे, मिरच्या आहे. या सगळ्या मी थर्मोकोलपासून केलेलं आहे. फ्रीजला जे पॅकिंग येतं थर्मोकोलचं, ते थर्मोकोलचं पॅकिंग मग फेकून देतो आपण. मग त्यातनं केलेल्या ह्या वस्तू आहेत. छान होतात, दिसायला एकदम खऱ्या वाटतात. पुढे आलो तर आपण इथे दिसतं त्या आईस्क्रीमच्या पट्ट्यामधनं केलेल्या आराम खुर्च्या आणि ते रॉकिंग चेअर म्हणतो आपण. ती हलणारी खुर्ची आहे. तर ती आपण बघितली ती डोलते अशी. तर ती डोलण्यासाठी म्हणून त्याला खालच्या बाजूला आर्च दिली आहे. मग ती अशी आरामात आपण बसतो. हे सगळ्यांनी अनुभवलेलं असतं, बघितलेलं असतं. आपलं लहानपणी आजोबा त्याच्यात बसलेले असायचे आणि मग ते बसायचे, हे करायचे. या मागच्या बाजूला जे आपण दिसतंय ते आदिवासी लोकांची सगळी चित्रं ॲल्युमिनियमच्या तारेतनं तयार केलेली आहेत. ही पाणी भरणारे आदिवासी लोक, मोळी घेऊन येणारा, कावडीने पाणी भरणारा, किंवा लाकडं बाजारात जंगलातनं घेऊन येणारा माणूस, ओझं नेणारा माणूस, चुलीवर स्वयंपाक करताना ती बाई कशी बसते ते आपण विचार घेतलेला आहे. नंतर इकडनं पाटा वरवंटा हा कन्सेप्ट आहे की पाटा वरवंट्यावरती वाटणारी बाई कशी बसते, तिचे हात कसे असतात, तसं जात्यावर दळणाऱ्या बायका कशा बसलेल्या असतात, त्यांच्या पायाची पोझिशन काय असते, हे सगळं बघायला लागतं.
आणि त्याच्याप्रमाणे ते हातातून उतरायला लागतं. या ठिकाणी आपण